हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिजन आणि ठीक है समरिया। आजचा ब्लॉग तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील खूप स्पेशल होणार आहे, कारण की माझा नागपूर वेटरनरी कॉलेजला नंबर लागलेला आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। आपण बघूयात की कसा माझा प्रवास होतोय, काय होतंय. आणि कॉलेजला जाण्याआधी अगोदर आपण एकदम नागपूरची एक ऐतिहासिक आणि खूप महत्त्वाची जागा म्हणजे की दीक्षाभूमी, ज्याला आपण भेट देऊ. बघूयात आपण कसा आपला प्रवास होतो, काय कसं आहे ते. बस येईपर्यंत थोडे सिनेमॅटिक शॉट्स घ्या म्हणलं. शॉट घेतच होतो तोवर बस आली. बसमध्ये बसल्या बसल्या महाराजांचा आशीर्वाद घेतला. पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. रात्री 8ला सुरू केलेला प्रवास सकाळी 7पर्यंत चालला. सकाळी स्टॉपवर उतरून आधी रिक्षात बसलो आणि थेट गाठली दीक्षाभूमी. तिथं जाऊन फ्रेश होऊन दीक्षाभूमीच्या आसपासचा परिसर बघायला सुरुवात केली. आणि हे आपण आलोय नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमीला. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. आतमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या अस्थींच्या पाया पडून आणि गौतम बुद्धांसमोर वंदना घेऊन पुढच्या दिवसाला सुरुवात केली. आसपासचा परिसर एकदम फ्रेश आणि पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरलेला होता. त्यात सकाळचं टायमिंग असल्यामुळे एकदम मनाला छान वाटलं. तिथून लगेच रिक्षा करून निघालो नागपूर वेटरनरी कॉलेजकडे. त्याचा ब्लॉग पण लवकरच मी टाकणार आहे. तो रातचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून असेच कॉलेज आणि मज्जा मस्तीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.